नमस्कार, मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे आरोग्य विभागाची, पाहूया सविस्तर। नांदेडच्या किनवट आदिवासी बहुल भागातील मातांचे मृत्यू व बालकांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत कुटुंब कल्याण अशा महत्त्वाकांक्षी विविध उपाययोजना राबवल्या जातात। या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी केपी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। या आढावा बैठकीदरम्यान बोदडी, जलदरा, अपारापेठ, शिवणी, इस्लापूर या 5 प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी मुंडे, डॉक्टर संदीप खुपसे, डॉक्टर गौतम नरवाडे, डॉक्टर संदीप जाधव, डॉक्टर दस्तगीर तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका व सर्व स्टाफ नर्स या बैठकीला उपस्थित होता। या आढावा बैठकी दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंब कल्याण सर्वे संदर्भात मार्गदर्शन केले। किनवट आदिवासी दुर्गम भागातील मातांचे मृत्यू व बालकांचे मृत्यू दर कमी करण्याचा हेतू असून यावर पुढील उपाययोजना काय करता येतील यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी या प्रसंगी माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। मी डॉक्टर संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड बोलते। आपल्या किनवट तालुक्यामध्ये 9 PSC आहेत, पण जास्त आपले कर्मचारी स्टाफ होत असल्यामुळे आपण काय केलं, नेहमी PSC केलेले आहेत। आज एकूण 5 PSC ची मीटिंग घेतली। बेसिक म्हणजे एप्रिलला एकच असते की आपल्याला आपण एप्रिल महिन्यामध्ये कुटुंब कल्याणचा सर्वे करतो। कुटुंब कल्याण सर्वे म्हणजे कसं असतं की होस्टच आपण जातो, आपण त्याच्यामध्ये जन्म किती झाले, मृत्यू किती झाले, संशयित आपले TBचे रुग्ण किती आहेत, कुष्ठरोगाचे रुग्ण किती आहेत, आपले मोतीबिंदूचे पेशंट किती आहेत, किंवा काही जन्म मृत्यू काय घडामोडी झाल्या, किंवा काही लोकांचं मायग्रेशन झालं, असे कुटुंब कल्याणचा सर्वे आपण सुरुवातीला करतो। तो सर्वे केला की आपल्याला वर्षभर अगदी डिटेल माहिती मिळते आणि आपल्याला प्लॅनिंग पण करता येतं। आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याला मागच्या वर्षामध्ये आपल्या माता मृत्यूचा दर किती निघाला, जन्मदर आपला किती निघाला, मृत्यू दर किती निघाला, आणि आपला बाल मृत्यू दर किती आहे, आणि इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे अर्भक मृत्यू दर किती आहे, म्हणजे जे आपण NHMचं गोल आहे ते आपण अचिव्हमेंट करतो की नाही ह्याचं आपल्याला इंडिकेटर पण त्या ठिकाणी भेटला जातं। आणि ह्या वर्षाचं आपल्याला प्लॅनिंग करता येतं। कुटुंब कल्याणचं टार्गेट असेल, आपल्या गरोदर मातेचं टार्गेट असेल, ते आपल्याला प्लॅनिंग करता येतं की आम्हाला किती काम केलं पाहिजे। आणि कुटुंब कल्याणच्या 1 मुलावरच्या, 2 मुलावरच्या, 3 मुलावरच्या याद्या भेटतात, आणि जे 1 मुलगा 1 मुलगी असेल किंवा 2 मुलं असतील, मुली, तर त्यांना आपल्याला प्रवृत्त करता येते कुटुंब कल्याणासाठी असेल, पुरुष नसबंदी असेल किंवा स्पेसिंग मेथड जी आहे त्याचं आपल्याला प्लॅनिंग करता येतं, किंवा कॉपरेटिव्ह आपल्याला बसवायचे असेल ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करता येते, आपण घेतलं। आणि दुसरी गोष्ट कसं असं की जेव्हा आपला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिना एंडला येतो तेव्हा आपलं टार्गेट कमी झालेलं असतं, आपल्याला कळत नाही की आपण काम कसं करावं। एप्रिल महिन्यापासून आपण जर टोटल टार्गेट काढलं आपलं कामाचं, तर प्रत्येक महिन्याला आपल्याला मंथली टार्गेट मिळतं। त्या मंथली टार्गेटनुसार आपण काम करू शकतो आणि प्लॅनिंग करू शकतो। त्याच्यामध्ये हा बेसिक होता किनवट तालुक्यामध्ये, आणि आपला एक्सप्रेशन ब्लॉक आहे आणि थोडीशी लोकसंख्या पण आपली जास्त आहे याच्यामध्ये, थोडंसं त्या निमित्तानं आपण पहिल्या किनवट ब्लॉकला ह्या वर्षाच्या मीटिंगचा सुरुवात केलेली आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।